सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील ब्रह्मपुरीमध्ये 25 वर्षीय रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन्ही कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे। रोहिणीवर ब्रह्मपुरीमध्ये शोकाकुळ वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते। रोहिणीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीत माती सावडण्याचा कार्यक्रम होता। त्यावेळी रोहिणीचे कुटुंबीय आणि निलेशचे कुटुंबीय हजर होते। दुःखाच्या प्रसंगात सगळे एकमेकांना धीर देत होते, पण अचानक स्मशानभूमीमध्ये काही नातेवाईकांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला। लोकांनी दोन्ही गटाची समजूत काढली, पण वाद वाढत गेला। त्यामुळे स्मशानभूमीतच गोंधळ वाढला। या गोंधळातून काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, अशी माहिती समोर आलेली आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केलेला आहे। शुक्रवारी पाराध्ये कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। मुलीकडील इतर नातेवाईकांचे जबाब रविवारी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। तपासाच्या पुढील टप्प्यात रोहिणी आणि तिचा पती निलेश यांच्या मोबाईल कॉल डिटेल्स रेकॉर्ड म्हणजे सीडीआर मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सीडीआर अहवालानंतर अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्रह्मपुरी हद्दीत आपल्याच हॉटेल ग्रामपंचायतमध्ये रोहिणीने ओढणीच्या साह्याने आयुष्याचा शेवट करून घेतला होता। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। रोहिणी ही एक रील स्टार होती, त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय। रोहिणी आणि निलेश दोघंही वेगवेगळ्या विषयांवर रील्स बनवायचे। विशेष म्हणजे रोहिणी आणि निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता। ज्या दिवशी रोहिणीने हा निर्णय घेतला त्या घटनेच्या वेळी निलेश हॉटेल बाहेर बसलेला होता। निलेश हॉटेल बाहेर बसलेला असताना रोहिणीने आत किचनमध्ये जाऊन हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास करण्यात येतोय। रोहिणी पाराध्येच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय? हॉटेल चांगलं सुरू असताना तिने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत पोलीस तपासातून काय सत्य बाहेर येतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।